महायुतीमधून मुख्यमंत्री नक्की कोण होणार या संदर्भातली, कारण एकीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय, तर त्याच वेळेला दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी स्वप्न बघतात। तर त्याच वेळेला तिसरीकडे रुपाली चाकणकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छाही व्यक्त केली आहे। त्यामुळे महायुतीमधल्या 3 प्रमुख पक्षांच्या नेत्यांना आपापले नेते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय। आमच्याकडे चेहरा एकच आहे, तो म्हणजे माननीय देवेंद्रजी। जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील। या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही। पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर ते देवेंद्रजीच आहेत। गिरीश महाजनच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, पडळकरांच्या मनामध्ये अजितदादा आहेत, माझ्या मनामध्ये एकनाथ शिंदे आहेत। हे आमचे सगळे मनामध्ये आहेत, परंतु याचा निर्णय ते सर्वजण मिळून घेतील। त्या टायमाला मुख्यमंत्री कोण होईल त्यावर आम्ही आता कोणीही वाद घालणार नाहीत। मनात असणं आणि प्रत्यक्षात येणं हे निवडणुकीच्या नंतर ठरेल। प्रत्येक कार्यकर्ता काम करत असताना तो त्याच्या नेत्याचा एक आदर्श घेऊन राजकारणात आलेला असतो। तो सामाजिक कार्य करतो, राजकीय काम करत असतो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की त्याचा नेता मोठा व्हावा। आम्हालाही वाटतं आदरणीय दादा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।